नमस्कार, मी प्राजक्ता धर्माधिकारी. 7/12च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कृषी जगतातील घडामोडींचा आढावा घेणार आहोत. सुरुवातीला पाहूयात शेती जगत. खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये आपल्या शेतीच्या कक्षा देखील रुंदावल्यात. व्यवसाय म्हणून शेती केली आणि तिला योग्य व्यवस्थापनाची जोड दिली तर अनेकांच्या हाताला काम मिळू शकतं. शेतमाल उत्पादन ते मार्केटिंग पर्यंत यात अनेक रोजगाराच्या संधी आहेत. या संधीचा फायदा गरवारे इन्स्टिट्यूट मधील ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट कोर्समुळे मिळतोय. मुंबई विद्यापीठाअंतर्गत सुरू असलेल्या अभ्यासक्रमातून शेतीला तरुण मॅनेजर्स मिळतात. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूटमध्ये ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट कोर्स सुरू आहे. 2005 मध्ये या कोर्सची सुरुवात झाली. आजपर्यंत 500 विद्यार्थी इथून बाहेर पडलेत. त्यातले काही विद्यार्थी नोकरी करतात तर काहींनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. कोर्सच्या दरम्यान वेगवेगळ्या कंपनीत जाऊन प्रॅक्टिकल ट्रेनिंगही या विद्यार्थ्यांना मिळतं. कृषी प्रधान देशामध्ये मॅनेजर्सची जरूर आहे. कसं काम होणार, कसं लोकांच्याकडनं कामं करून घेणार, आणि हा कोर्स सगळा जो डिझाईन केलेला आहे त्या धर्तीवरच केलेला आहे. आपले सर्व विद्यार्थी आहेत त्यांना शेतीसंबंधी माहिती आहे, त्यांना शेतीसंबंधी डिग्री आहे त्यांच्याजवळ. तर हा कोर्स केल्यानंतर त्यांनी काहीतरी जोडधंदा चालू करावा अशी आमचं सगळं शिक्षणाचं महत्त्व त्याच्यामध्येच असतं, आणि ते अनेक लोक करतात. हा 2 वर्षाचा कोर्स आहे. यासाठी 80,000 रुपये फी आकारण्यात येते. राज्यभरातून विद्यार्थी या कोर्ससाठी येतात. प्रवेश परीक्षेतून विद्यार्थ्यांची निवड केली जाते. यंदा 250 विद्यार्थी इथं आहेत. यातले बरेचसे विद्यार्थी हे शेतकऱ्यांची मुलं आहेत. डिग्रीला आम्हाला कसं म्हणजे फक्त ॲग्रिकल्चर म्हणजे काय ते आणि त्याचे टेक्निक मिळाले, पण इथे आल्यावर आम्हाला मॅनेजमेंट, परत मार्केटिंग, प्रोडक्टचं मार्केटिंग या प्रकारची माहिती मिळाली. असं आम्हाला ॲग्रिकल्चरमध्ये टेक्निकल नॉलेज शिकवतात, पण इथे ते प्रोफेशनली कसं इम्प्लिमेंट करायचं ते शिकवतात. ही आहे 2010च्या बॅचची गोल्ड मेडलिस्ट स्टुडंट रितू मित्तल. मैं बॉम्बे की लड़की हूँ और अगर मैं आज एग्री बिजनेस में घुसी हूँ, डेफिनेटली मैं प्रॉफिटेबल एस्पेक्ट सोच के ही घुसी हूँ. ज्या आत्मविश्वासानं रितू आपल्याशी बोलतीये त्याच्या बळावरच तिनं कृषी प्रक्रिया व्यवसायही सुरू केलाय. यासाठी तिनं आधी व्यवस्थापन कौशल्य शिकून घेतलं. गरवारे इन्स्टिट्यूटमध्ये ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट कोर्स केला आणि नवी मुंबईच्या APMC मार्केटमधले 10 वर्षापासून बंद असलेले 2 रायपनिंग चेंबर तिनं भाड्यानं घेतले. यंदाचा पहिला आंब्याचा सीझन तिला 8.5 लाख रुपये देऊन गेला. सारे इंपोर्ट एक्सपोर्ट वाले जितने भी आइटम्स होते हैं उनको कोल्ड रूम फैसिलिटीज, प्री कूलिंग की ज़रूरत होती है. तो हमारे यहाँ प्री कूलिंग भी है, कोल्ड रूम भी है. तो ये 2 मेन चीज़ें हम यहाँ मंडी के चेंबर्स में कर रहे हैं. खुल्या अर्थव्यवस्थेमुळे आपल्याला जगाची दारं उघडी झाली आहेत. यातूनच शेतीशी निगडीत अनेक विदेशी उद्योग भारतात येऊ लागले आहेत आणि येत्या काळात याचा वेग आणखी वाढणारच आहे. त्यामुळे शेती व्यवसाय व्यवस्थापन कोर्सला भविष्यात मोठी संधी आहे. भारतात जे कृषीचं इंडस्ट्रियलायझेशन व्हायला लागलं आहे, मॉडर्नायझेशन व्हायला लागलं आहे, ग्लोबलायझेशन व्हायला लागलं आहे, ह्याच्यामुळे ॲग्रिकल्चर या क्षेत्रात खूप जॉब्स उपलब्ध व्हायला लागले. प्रत्येक बॅचमधले आमचे 5 ते 10 तर विद्यार्थी असे असतात जे स्वतःचं काहीतरी उद्योग चालू करतात. ॲग्रो प्रोसेसिंगमध्ये करतात, ॲग्री मार्केटिंगमध्ये करतात, प्रोडक्शनमध्ये करतात, मॉडेल फार्म्स उभे करतात. BSc ॲग्रिकल्चर करा किंवा MSc करा किंवा PhD करा, नोकरी मिळेलच का याची शाश्वती नसते. आपण शाश्वती ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि इथून जर तुम्ही ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा जर केला तर या इन्स्टिट्यूटची हा इतिहास आहे की इथल्या 100% प्लेसमेंट्स इथल्या विद्यार्थ्यांना झालेल्या आहेत, चांगल्या नोकऱ्या मिळालेल्या आहेत. आपल्याकडे शेतकरी शेती करतातच, पण या पारंपरिक शेतीत शेतकऱ्यांच्या हातात फारसं काही उरत नाही. ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट केलेल्या या विद्यार्थ्यांनी शेतीला उत्पादन ते विक्रीपर्यंत व्यवस्थापनाची जोड दिली तर शेतकऱ्यांचं होणारं नुकसान थोडंफार का होईना कमी होण्यास मदत होईल. आपली शेती निसर्गावर अवलंबून आहे. आसमानी संकट आणि सुलतानी धोरणातून आपला शेतकरी पिकवतो. या शेती करताना शेतकऱ्यांना नफ्यात तोट्याचं गणित फारसं जमत नाही, त्यातूनच आपला शेतकरी तोट्यात जातो. परंतु या शेतीला योग्य व्यवस्थापनाची जोड दिली तर आपला शेतकरी आपली शेती सुधारायला वेळ लागणार नाही. गजानन उमाटे, स्टार माझा, मुंबई. 7/12च्या बातम्यांमध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची, पण ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा स्टार माझा.